नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्नमेंट BDS असणाऱ्या 4 गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती होता 2025 मध्ये ते आपण पाहण्यासाठी एक सिरीज बनवतोय। हे सर्व 4ही कॉलेजचा जो कट ऑफ आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिले, त्याच्यावर जाऊन प्लेलिस्टवरती जाऊन आपल्या सर्व व्हिडिओ करू शकता। आजचं जे महत्त्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा घाटी हॉस्पिटल या ठिकाणी GDC संभाजीनगर, त्याचबरोबर GMC घाटी किंवा संभाजीनगरसुद्धा एकाच कॅम्पसमध्ये आहे। याची 1982 साली स्थापना झाली। याचा कॉलेज कोड 2313 एवढा आहे। त्यानंतर 1982 मध्ये हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे। GMC कॅम्पस धन्वंतरी नगर घाटी छत्रपती संभाजीनगर हे कॉलेजचा फोटो आहे। हा कॉलेजचा फोटो आहे। मी स्वतः कॉलेजला जाऊन आलेलो आहे। कॅम्पसच्या ह्याच्यामध्ये GDCचं आणि GDC बॉईज हॉस्टेल वगैरे ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला जो राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता। ओपन कॅटेगरीसाठी 472 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 470 आणि त्याचा SML 7708 एवढा SML। फिमेल कॅन्डिडेटमध्ये जर ओपन कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर 472 आणि 7408 एवढा SML ओपनमधून। EWSसाठी 466 464 आणि 462 जनरलमधून आणि 467 एवढा कट ऑफ आणि 8052 SML असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला EWSमधून हे कॉलेज मिळालेलं आहे। SCBCमध्ये 464 पासून 445 पर्यंत कट ऑफ राऊंड 1 to 3 मध्ये आलेलं आहे। 10,756 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळाले। इकडे मात्र आपल्याला EWSपेक्षा सुद्धा SCBCचा कट ऑफ कमी दिसत आहे। फिमेलमध्ये 460 म्हणजेच थोडासा हायर साईडनं गेलेला आहे। OBC या कॅटेगरीसाठी 462 459 आणि 457 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 456 एवढा मार्क्स असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। पुढच्या कॅटेगरीमध्ये FIJE DT म्हणजे विमुक्त जातीसाठी 451 आणि 436 12,078 एवढं SML। फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 420 म्हणजेच 14,037 SML असणाऱ्या स्टुडंटला। NTBसाठी 419 आणि NTCसाठी 457 आणि पहिल्या राऊंडला NTCला मात्र 453 पर्यंतसुद्धा कट ऑफ होता। NTD कॅटेगरीसाठी 469 आणि 6864 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। परत आपण बऱ्याच वेळा यानंतर SC आणि STच्या अगोदर आपल्या सर्वांना आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सांगत आहे। GDC संभाजीनगर याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कुठल्या राऊंडपर्यंत कसं जावं लागेल आणि किती SML पाहिजे याचा कॅटेगरी वाईज SML आपण देतो आहे। आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये मात्र A पासून Z पर्यंत कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत रजिस्ट्रेशनपासून कॉलेजवर पोहोचेपर्यंतचा सर्व डिटेल्स लेखाजोखा आपण बनवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ते म्हणजे SC आणि ST। SC कॅटेगरीसाठी GDC संभाजीनगर या ठिकाणी पहिल्या राऊंडला 400 आणि दुसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेज जे आहे ते 494 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा 494 एवढा SML आपल्याला SMLपर्यंत हे कॉलेज मिळालेलं पाहिजे। STमध्ये 304 पासून ते 295 पर्यंत आणि फिमेलमध्ये मात्र 299 एवढा SML आपल्याला 30,982 पर्यंत आलेला पाहायला मिळतो आहे। आपल्या सर्वांना आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो कॅटेगरी वाईज SML पाहायला मिळालं आहे त्या संदर्भात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला निश्चित लाईक करा। आपलं बुकलेट पाहिजे असेल तर तुम्हाला डोरस्टेपपर्यंत ही 450 रुपयात बुकलेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। ह्याची MRP जी आहे ते 450 एवढी MRP आहे। तुम्हाला याच्यामध्ये 50 रुपये आम्ही डिस्काउंट देतो, म्हणजे तुम्हाला 400 रुपये भरावे लागतील आणि पोस्टेज मात्र आपल्याला 50 रुपये भरावं लागतं। म्हणजे असे मिळून टोटल 450 जर तुम्ही पाठवले त्याच्यासाठी नंबर्स मला सांगत आहे 94 21 066 22 5, त्याचबरोबर 95 11 79 13 10
या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्यासाठी बुकलेट आपल्या घरपोच 3 दिवसात मिळू शकते. पेड काउन्सिलिंगचा प्रोग्रामसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. हे बघा, ST कॅटेगरीसाठी हा स्क्रीनशॉट घेऊ शकता, SC ST. त्यानंतर VJ DT NT BC Dसाठी हा स्क्रीनशॉट घ्या आणि ओपन EWS आणि SC BC आणि OBCसाठी हा कट ऑफ आहे, तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याचबरोबर हे कॉलेजचा फोटो आहे, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. GDC संभाजीनगर. हा जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.